हाय, माझी मॅटर्निटी लिव्ह आता संपत आली आहे. माझ्या ऑफिस फ्रेंड्स ना मला नेहमी म्हणायच्या की तू ना तुझ्या डिलिव्हरीच्या एंड डेट पर्यंत काम कर आणि लास्ट डेटला तू लिव्ह टाक, कारण बाळ झाल्यानंतर मॅटर्निटी लिव्ह कधी संपेल हे तुला कळणारही नाही. त्यांच्या त्या सल्ल्यामधली डेप्थ आणि इमोशन मला आत्ता कळायला लागले, कारण आता खरंच माझ्या सुट्टीचे खूप कमी दिवस राहिले. आता जसा एक एक दिवस पुढे जातोय माझं बर्डन आणखी वाढत चाललंय. मी आता जेवढा वेळ माझ्या बाळाला देऊ शकते तेवढा नंतर देऊ शकेल का, त्याच्याकडे माझं दुर्लक्ष तर होणार नाही ना. तो इतका लहान आहे की त्याला काय हवं नको तो सांगू शकणार नाही. त्यामुळे जरा जास्त वाईट वाटतंय आणि असं वाटतंय की जर मॅटर्निटी लिव्ह 1 वर्षाची असली असती तर खूप बरं झालं असतं. पण एका आईसाठी ही लिव्ह कितीही मोठी असली तरी तिच्यासाठी ती कमीच असणार आहे. तरीही बरं, माझं वर्क फ्रॉम होम असणार आहे, तो माझ्या डोळ्यापुढे असणार आहे, त्याला मी घेऊ शकणार नाही, त्याच्यावर माझं दुर्लक्ष होणार आहे एवढं नक्की, पण तो माझ्या डोळ्यांपुढे असणार आहे याचं एक समाधान आहे. त्यामुळे जे लोक त्यांच्या 6 महिन्याच्या बाळाला सोडून ऑफिसला जात असतील त्यांचं दुःख मी नक्कीच समजू शकते. बाबाचं दुःख सुद्धा यापेक्षा काही वेगळं नसतं, पण त्याविषयी जास्त बोललं जात नाही. ऋग्वेदला सोडून पहिल्यांदा ऑफिसला जाताना तो ज्या प्रकारे रडत होता तो चेहरा मी कधीच विसरू शकणार नाही. याविषयी तुमचं काय मत आहे मला नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.